आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या आरक्षण सोडतीत ब्राह्मणगाव ग्रामपंचायतच्या 6 प्रभागातील सदस्य पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली। त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह गावातील राजकीय समीकरणे स्पष्ट होऊ लागली आहेत। राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया सुरू असून त्याचाच भाग म्हणून ही सोडत काढण्यात आली। प्रभागनीय आरक्षण कसे आहे आपण बघूयात। प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित जमाती सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग महिला, सर्वसाधारण महिला। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 3 उमेदवार आहेत। अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित जाती महिला, 1 सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वसाधारण महिला असे 2 जागा आहेत। तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित सर्वसाधारण महिला। तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जमाती 1 महिला, सर्वसाधारण महिला। आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुकांचे निवडणूक लढण्याचे मार्ग मोकळे झाले असून काहींना नव्या राजकीय रणनीती आखाव्या लागणार आहेत। विशेषतः महिला, अनुसूचित जाती जमाती तसेच मागास प्रवर्गासाठी राखीव जागांमुळे यंदाच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। गावातील आरक्षण सोडीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांकडून मतदार संघनिहाय संपर्क मोहिमांना सुरुवात झाली आहे। आगामी काळात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत आणखी वाढणार यामध्ये मात्र काही शंका नाही। आज झालेल्या सर्व सोडतीचा व्हिडिओ PK मीडिया न्यूज नेटवर्कवर आपण बघणार आहात। कशा पद्धतीने सोडत निघाली आणि त्या दरम्यान काय काय घडलं बघणार आहात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नाव लिहून घे ना, वेगवेगळं काम होती आपल्याला दिलंय ना। हे बघा इथे काल सांग, हे बघा प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जाती स्त्री असं लिहिलंय मी। ही आता दुसरी चिठ्ठी लॉट पडणार आहे। म्हणजे ज्या 2 प्रभागामध्ये अनुसूचित जाती निघाली आहे त्याच्यापैकी 1 जागा आपल्याला स्त्रीला द्यायची आणि अनुसूचित जाती स्त्री प्रभाग क्रमांक 3 अशा 2 चिठ्ठ्या आहेत। आता हे 2 चिठ्ठ्या मी काढणार आहे। बस ते बाजूला काढून घे, ते सामावून ठेवा, ते सामावून ठेवा। घे टाकून घे। हे बघा डब्यात काही नाही दुसरं। या 2 चिठ्ठ्या आहेत। तसं काही नाही भैया, इथून फक्त 1 काढायची। बाजूला काढून ठेवा। प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्त्री 1 नंबर। आता आपली बोसेब अनुसूचित जाती 1 मध्ये निघाल ना, 1 मध्ये 1 आणि 3 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती स्त्री निघाली बरं का। स्त्री निघाली। ओके, 2 जागांचं क्लिअर झालं। आता बघा अनुसूचित जमाती जी आहे ST कॅटेगरी 1 मिनिट, आपल्याला त्याच्याकरता किती जागा द्यायची आहे? 5 जागा द्यायची आहे। 5 जागांपैकी त्या जागा आपण आधी सुनिश्चित करून आणलेल्या आहेत। 5 पैकी जर रेशो पकडला 50%चा तर त्या 3 जागा स्त्रियांना जातात आणि 2 जागा
पुरुषांना जातात. त्याच्यामध्ये त्याला लॉट टाकण्याची गरज नाहीये, कारण की मागच्या वेळेस प्रभाग क्रमांक 4 जो होता, 4 मध्ये 2 जागा होत्या. जमातीची एक स्त्री होती आणि जमातीचा एक पुरुष होता. आता आपण ती 4 नंबर वार्ड सोडून दिलेला आहे आणि उरलेल्या सर्व प्रभागात एक एक जागा याच्याकरता आपण दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जमाती स्त्री. आता आपल्या 5 आणि 2 7 6 7 जागा आपल्या आपण निश्चित केलेल्या आहेत. नाही ते बरोबर आहे. सायकलिंग पद्धतीने जर पकडलं ना तर त्यांनी काय सांगितलं होतं की जो खालचा रेशो आहे तो धरायचा आणि त्याच्यानंतर तो सोडून आपण उरलेल्या याच्यात त्यांना विभागून द्यायचं होतं. पाणी मावत 4 नंबरचा वार्ड सोडला, बाकी सगळ्या वार्डात एक एक जागा आहे. नाही, स्त्रीच्या 3 जागा पण निश्चित आहे. त्याच्यामध्ये 3, 5 आणि 6 म्हणजे 3 स्त्रिया आणि उरलेल्या 2 याच्यामध्ये पुरुष. आता बघा, एक मिनिट सगळ्यात महत्वाची, आता नामाप्रची जागा आपल्याला द्यायची आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर त्याच्याकरता फक्त एकच जागा आहे. 50% रेशो मध्ये जर ह्या वरच्या 5 आणि 2 7 8च जागा बसणार आहे आपल्याला. एकूण 17 जागांपैकी 9 जागा घेतल्या तर त्या आपल्या याच्या वर जातात, 50%च्या वर जातात. म्हणून आपल्या जागा त्या फक्त 8 बसणार आहेत. म्हणून आता ओबीसीला एक जागा शिल्लक आहे. आता ओबीसी करता मागच्या वेळेस वार्ड नंबर 5 मध्ये एक नामाप्र होता आणि एक नामाप्र स्त्री होती आणि 6 मध्ये एक नामाप्र स्त्री होती मागच्या वेळेस. आता आपल्याला तो वार्ड सोडून दिला आपण, तर 2 आणि 4 कारण की अनुसूचित जाती आणि जमातीच्या वार्ड नंबर 1 मध्ये 2 जागा होऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे तिथं आता सगळ्या जागा आपल्याला आरक्षण देता येत नाही. आपल्याला तिथे एक जागा सर्वसाधारण ठेवावी लागणार आहे. म्हणून आपण त्यांचं विभाजन करायचे, कोणत्या वार्डात कसं येईल. आपल्याकडे एकूण 6 प्रभाग आहेत. 6 प्रभागांमध्ये लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या 2011ची ग्राह्य धरण्यात आली, कारण की आता जनगणना चालू आहे. आता जी जनगणना होईल त्या जनगणनेचा इफेक्ट पुढच्या इलेक्शनला येईल. पण सध्या आपल्याकडे जनगणना 2011 मध्ये झाली होती, तीच अजून पुढे कॅरी होते आहे आणि तेच आकडे वेगवेगळ्या शासकीय योजनांना वापरले जातात. तुम्ही म्हणाल आमच्या गावाची लोकसंख्या तर वाढली आहे, पण त्याला आता नाईलाज आहे. शासकीय धोरणामध्ये आपल्याला 2011चीच लोकसंख्या आपल्याला ग्राह्य धरायची आहे. तर त्याच्यामध्ये आरक्षणाचा तुम्हाला पहिल्यांदा काही नियम समजून सांगतो. एकूण आरक्षण समजा 100% आहे, म्हणजे सगळ्या जागा 100% आहे. आरक्षणाच्या जागा ह्या 50%च्या वर जायला नको, म्हणजे 51 पण व्हायला नको, बट 50 पर्यंत 50च्या रेशोमध्ये बसल्या पाहिजे. उर्वरित जागा ह्या सर्वसाधारणकरता ठेवायच्या आहे. मग मध्यंतरी जे कोर्टात केस चालली होती त्या केसमधले त्यांनी ही आपली मोठी ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत आहे आणि ब्राह्मणगाव या भागात जी लोकशाहीच्या याच्यामध्ये दिलेल्या क्रायटेरियामध्ये मोठी ग्रामपंचायत आहे. 17 जागा आहेत. 17 जागा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. प्रक्रिया घ्या.